ठाण्यात भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमधला वाद पुन्हा उफाळण्याची चिन्ह दिसतायत आणि त्याला कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात विविध प्रकल्पांचं रविवारी झालेलं उद्घाटन। या कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि उपमहापौर कृष्णा पाटील या भाजपच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात येतोय आणि त्याविरोधात उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन संबंधित विकास कामांचं उद्घाटन पुन्हा करण्याची मागणी केली। त्यांच्या पत्रानंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेना पक्षांमधले मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी 200 कोटींच्या तीनहात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पासह इंदिरानगर, रूपादेवीपाडा जलपुरवठा योजना आणि यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय तरणतलाव आणि क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडलं होतं। ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। प्रथमतः काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते 7 ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला। खऱ्या अर्थाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या निधीतून ही कामं झालेली आहेत, पण मित्र पक्षाने कुठलीही कल्पना दिलेली नाहीये। थर्ड पार्टीकडून समजतं की पत्रिका आहे आणि पत्रिकेत नावं आहेत, पण प्रशासनाने जर पत्रिका छापल्या आहेत तर उपमहापौर म्हणून मलाही आणि आमचे सन्माननीय आमदार संजयजी केळकर, निरंजन डावखरे आणि माधवीताई नाईक यांनाही कळवलेलं नाहीये आणि 28 नगरसेवक आहेत त्यांनाही कळवलेलं नाहीये। म्हणजे कुठेतरी मित्र पक्ष प्रशासनावरती दबाव टाकून तरी काम करतोय असं प्रथम तरी दिसतंय।